हरिओम. आता पाहूया भावार्थ दीपिकेचा दृष्टिकोन. भावार्थ दीपिकेचे भावभावना, रसास्वाद, कल्पना, काव्य, शास्त्र, आनंद, सर्वसामान्यांमध्ये आत्मज्ञानाची जागृती असे इत्यादी विषय आहेत. त्या दृष्टिकोनामधून भावार्थ दीपिकेने विषादाच्या या तीनही प्रकारच्या छटा अधोरेखित केल्या आहेत. त्यासाठी गीतेच्या पहिल्याच अध्यायात विषाद हा विषय भावार्थ दीपिकेला आयताच मिळाला आहे. विषादाच्या 3 प्रकारांपैकी प्रत्येक छटेचे स्वतःचे असे खास वैशिष्ट्य आहे. यामधील प्रत्येक छटा भिन्न भिन्न जनसमूहाचे प्रतीक आहे. प्रत्येक मानव विषादाच्या या 3 प्रकारांपैकी कोणत्या तरी एका प्रकारात समाविष्ट असतोच असतो. यामुळे सर्वसामान्य जनांना यामधून जीवनासाठी योग्य मार्गदर्शन व्हावे असा यात भावार्थ दीपिकेचा हेतू आहे. अर्जुन विषादयोग यामध्ये या 3ही छटा स्पष्टपणे अधोरेखित केलेल्या आहेत. त्या अनुषंगाने अयोग्य मार्गदर्शनामुळे विषाद आयुष्याचा सर्वनाश करतो. तथापि योग्य मार्गदर्शन मिळाले तर त्याच विषादाचेही अध्यात्मात रूपांतर करता येते असा भावार्थ दीपिकेने सर्वसामान्यांना दिलासा दिला आहे. या योगे ज्याने त्याने विचार करून सुधारावे. माऊलींना विशेष करून सर्वसामान्य जनांमध्ये उद्भवलेला विषाद सुस्पष्टपणे जाणवला. प्रत्येक मानवाला वैयक्तिक भावभावना असतात. त्या सर्वसामान्य जनांनाही आहेत. पोटापाण्यासाठी कर्मयोग तर कोणालाही चुकलेला नाही, तो करावाच लागतो. जो तो ज्याच्या त्याच्या कुवतीप्रमाणे कर्मयोग करतच असतो. परंतु अशा वेळी वरिष्ठांचा योग्य मान राखल्यावर निदान त्याने त्याच्या हाताखालच्यांचा अपमान तरी करू नये अशी प्रामाणिक अपेक्षा असते. तसेच ज्ञानी यांना योग्य आदर दिल्यावर त्यांनी तुच्छ वागणूक देऊ नये अशीही रास्त अपेक्षा असते. श्रीमंतांचा गौरव निश्चितच आहे. ते त्यांचे गतसंचित आहे, कर्तृत्व आहे. याचा अर्थ त्यांनी इतरांना रवरवात पाहू नये अशी योग्य अपेक्षा असते. सर्वच प्रभूची लेकरे आहेत. प्रत्येकात त्या प्रभूचे अंशात्मक वास्तव्य आहे. इतरांचे जे काही आता जगणे चालू आहे ते ज्याचे त्याचे गतसंचित आहे. आपणही याच स्थितीत एकेकाळी होतो किंवा भविष्यात या स्थितीत येणार आहोत याची जाणीव असावी. यास्तव वरिष्ठांनी कनिष्ठांकडून कौशल्याने सलोख्याचे वातावरण ठेवून काम करवून घ्यावे. ज्ञानियांनी सर्वजण ज्ञानी कसे होतील यासाठी दररोज काही काम करावे. श्रीमंतांनी गोरगरिबाला अडचणीला मदत करून त्यांचे जगणे सुसह्य करावे. कारण त्यांनाही सुस्थितीत जगावे, ज्ञानी व्हावे, सदा आनंदात असावे असे निश्चितच वाटते. परंतु माऊलींना जे प्रत्यक्ष अनुभवायला मिळाले ते फारच विपरीत होते. तथाकथित पंडित, पुरोहित, विद्वानांच्या त्या महामूर्ख विचारांप्रमाणे माऊली आणि त्यांची भावंडे ब्राह्मण होती, वेदशास्त्र जाणत होती. तरीही धर्माच्या अचरट कल्पनांचा अतिरेक करून त्यांना संन्यासाची मुलं म्हणून छळण्यात आलं, वाळीत टाकण्यात आलं. त्यांची अन्नान्न दशा करून देशोधडीला लावलं गेलं. इतरांना धर्माचा धाक दाखवून अति तुच्छ वागणूक दिली गेली. स्त्रिया आणि शूद्रांना धर्माचा अधिकार नाही असा नियम करून त्यांचं शोषण केलं गेलं. वयानं लहानग्या कोवळ्या असलेल्या माऊली आणि त्यांच्या भावंडांची विद्वत्ता पाहून त्या तथाकथित पंडित, पुरोहित आणि विद्वान यांचे डोळे दिपले आणि धर्मांधतेने अंधधुंद झाले. परंतु सर्वसामान्य जनांनी त्याच विद्वत्तेला ओळखलं. या हिऱ्यांची चमक, लकाकी, झळाळी त्यांनी जाणली आणि या निराधार केल्या गेलेल्या भावंडांसाठी त्यांनी स्वतःच्या घरादाराचे कोंदण केले. त्यांना अन्नपाणी दिलं, आसरा दिला, रक्षण केलं. याचा सविस्तर आढावा आपण भावार्थ दीपिकेच्या विषयप्रवेश यामध्ये घेतला आहे. या सर्वाचा विपरीत आणि दुष्परिणाम असा झाला की या सर्वसामान्य जनांना विषाद निर्माण झाला. आपलं आयुष्य हे असंच आहे, आपलं जीणं हे असंच खस्ता खाण्यासाठी आहे,
आपण अपमानित होऊन ते सहन करण्यासाठीच जन्माला आलेलो आहोत. आपण गत आयुष्यात महापाप केलं आहे. त्याच्या संचिताचं हे फलित आहे आणि यामुळं या जन्मी आपल्याला देव कधीही भेटणार नाही. या जन्मी आपल्याला हे असंच जगावं लागेल. आपल्याला कोण वाली भेटणार? आपण कधीही आनंदाने जगू शकणार नाही. आपण पायदळी तुडवण्यासाठीच जन्माला आलेले आहोत. आपल्याला हाडतूड असेच केले जाणार वगैरे वगैरे. माऊलींना यासाठी गीतेमध्ये सुरुवातीलाच विषाद हा विषय ऐताच मिळाला आहे. येथे तमोगुणाने राक्षसगण ग्रासलेला धृतराष्ट्राचा विषाद आहे. 2 रजोगुणाने मनुष्यगण कब्जा केलेला दुर्योधनाचा विषाद आहे. आणि 3 सत्वगुणाने म्हणजे देवगण व्यापलेला अर्जुनाचा विषाद आहे. अशा प्रकारे प्रत्येकामध्ये असलेला अशा 3ही गणगुणांचा समावेश असलेला विषाद येथे प्रातिनिधिक स्वरूपात आहे. या 3ही प्रकारांचा उहापोह करायला भरपूर संधी आहे. यामधून चांगले काय आणि वाईट काय याचे नेमके मार्गदर्शन सर्वांना आपोआपच होते. यास्तव आता आपण गीतेच्या अनुषंगाने भावार्थ दीपिकेमधील या 3ही विषादांचे निरूपण करू आणि अध्यायाला अर्जुन विषाद योग असे का म्हटले आहे याचेही निरूपण करू. हरिओम.